नमस्कार, संभाष तुरा या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमच्या तोंडाचा प्रचंड असा वास येतोय, अन्न पचन होत नाही, प्रचंड प्रमाणामध्ये ॲसिडिटी होते, ही समस्या तुम्हाला होत आहे. पोट व्यवस्थितरित्या साफ होत नाही, वजन प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहे. आता ते कमी करायचा विचार करताय किंवा तुमची प्रकृती ठीक नसते, वारंवार सर्दी, खोकला किंवा ॲलर्जी यासारख्या समस्या तुम्हाला निर्माण होतात किंवा वारंवार किडनी स्टोन तुमच्या शरीरामध्ये जर निर्माण होत असतील तर अर्धा लिंबू आपल्याला सांगितलेल्या पद्धतीने प्या. म्हणजे घ्यायचं. ऑलरेडी तुम्ही लिंबू तर आहारामध्ये वापरतच असता, आहाराबरोबर, भाजीबरोबर किंवा पाण्यामध्ये किंवा जेवणाबरोबर तुम्ही वापरता किंवा इतर वेळेला आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर सुद्धा लिंबू पाणी हे आपण घेतच असतो. लिंबू पाणी हे शरीरासाठी अतिशय चांगल्या प्रकारे असतं, हे शरीरासाठी खूप फायदेशीर देखील आहेच. पण लिंबू हे आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचं फळ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर असतं, हे सर्व आपल्याला माहीतच आहे. फक्त सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही जेवणाच्या आधी 10 मिनटं अर्धा लिंबू जर तुम्ही अर्धा ग्लासमध्ये पिळून जर तुम्ही घेतलं तर या शरीरातील प्रचंड प्रमाणामध्ये फायदे होतात. आणि हे फायदे तुम्हाला प्रयोगाने देखील सिद्ध करून दाखवलेले देखील आहे. आता हे जबरदस्त फायदे याने ॲसिडिटी, गॅसेस यासारखी समस्या दूर तर होतातच, शिवाय किडनी स्टोन ज्या व्यक्तीने केलेला आहे झालेला त्या व्यक्तीला झालेला अशा पद्धतीने देखील त्यांची किडनी स्टोन पुन्हा शरीरामध्ये झालेलं नाही. इतकं हे प्रचंड प्रमाणामध्ये फायदेशीर आहे. त्याचं वजनसुद्धा नियंत्रणामध्ये राहतं. आता त्याला करायचं काय? प्रत्येक वेळी जेवणाच्या आधी, प्रत्येक वेळी शक्य नसेल किमान दिवसातून 2 वेळा तरी जेवणाच्या आधी 10 मिनटं आपल्याला काय करायचं, अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा. लिंबू पिळून झाल्यानंतर तुम्हाला लिंबू हा ताजा असणं अतिशय गरजेचं आहे, कापून फ्रीजमध्ये ठेवलेलं नसावं. व ताजा लिंबू आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि ते अर्धा लिंबू ग्लासमध्ये पाण्यामध्ये पिळून ते प्यायचं आहे. ते पिल्यानंतर तुम्हाला साध्या पाण्याने 1 घोटभर पाणी प्यायचं किंवा चूळ भरून ते तोंडामधून जी आंबट चव आहे ती पूर्ण काढून टाकायची. या लिंबू पाण्यामध्ये दुसरा कुठलाही घटक वापरायचा नाही, साखर वापरायची ना, मीठ वापरायचं किंवा काळं नमक वापरायचं. फक्त अर्धा लिंबू ग्लासमध्ये पिळायचा. नंतर ते आपल्याला जेवणाच्या आधी घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर तुम्हाला आपल्याला चांगल्या प्रकारे पाण्याचा एक ही घ्यायचं, चूळ भरून तुम्हाला तोंडामधली जी आंबट चव आहे ती आंबट चव तुम्हाला घालवायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तोंडामधली जी लाळ ग्रंथी आहे त्याचं कार्य आपल्याला स्टॉप करण्यासाठी चांगल्या पाण्याने आपल्याला चूळ भरून टाकायचं आहे. आता हे असं जेवणाच्या आधी 10 मिनटाबरोबर तुम्ही केल्यामुळं पोटामध्ये आधीपासूनच जशी भूक लागते तसं आधीपासूनच आपल्या जठरामध्ये ॲसिड सल्फर हे डायल्यूट Cl आपल्या आतडीमध्ये जठरामध्ये स्त्राव करायला सुरुवात झालेली असते. आणि जेव्हा आपण भूक करतो, जेवण करायच्या आधी जठरामध्ये बऱ्यापैकी ॲसिड निर्माण झालेलं असतं. यामुळं काय होतं, आपल्याला प्रचंड भूक लागते आणि आपण खातो, त्यात ॲसिडिटी, गॅसेस होणं, त्याचबरोबर शरीरावरती चरबी साठणं, वजन वाढणं यासारख्या समस्याला आपण निर्माण होतात. आता तुम्हाला म्हणाल लिंबू हे ॲसिडिक आहे, बरोबर. आता लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं, परंतु आयुर्वेदामधला एकमेव असा पदार्थ आहे जो ॲसिडिक जरी वाटत असला तरी लिंबू पण वाटत असला तो शरीरामध्ये जातो. म्हणजेच केव्हा लिंबू पाणी आपण पितो याचे पूर्णपणे गुणधर्म बदलत असतात. शरीरामध्ये गेल्यानंतर जो लिंबू आहे तो अल्कली गुणधर्माचा असतो, म्हणजे बेसिक गुणधर्म याचे असतात जे आपल्याकडे म्हण आहे की लोहो को काटताय. जसं की जे लिंबू आहे ते आपल्याला शरीरातली ॲसिड अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढलेलं असतं, त्याला पूर्णपणे नष्ट करतं. त्यामुळे अन्नपचन तुमचं चांगल्या रीतीने होतं. हे जे लिंबू पाणी आहे याच्यामध्ये पेस्टिक फायबर नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो. हा घटक काय करतो, जर तुमची भूक आहे ती मंदावतो म्हणजे काय होतं, तुमच्या शरीरातले जे ॲसिड आहे ते कमी केलेलं असतं आणि पेस्टिक फायबर म्हणजे त्यानंतर तिथे कार्य करायला सुरुवात करतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी साठलेली चरबी आहे ती ॲटोमॅटिक कमी व्हायला सुरुवात करते. तुमची भूकसुद्धा कमी होते, खाल्लेलं पचायला लागतं, गॅसेस वगैरे होत नाहीत आणि कुठलाही बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होत नाही. त्यामुळे तुमच्या पोटाच्या भोवती जी अतिरिक्त चरबीचा घेर आहे तो देखील आपल्याला साठलेला दिसून येतो, पण तो पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे तुमचं वजन देखील अतिशय फास्ट पद्धतीने कमी होतं. जेवणाच्या आधी 10 मिनिटांनी आपण अर्धा ग्लास पाण्यामध्ये तर लिंबू टाकून पिल्यामुळे वारंवार किडनी स्टोन होण्याची जी समस्या असते ती बऱ्याच लोकांना संपूर्णपणे बंद होते. अनेक लोकांचे खडे देखील पडतात, पण परत पुन्हा खडे तयार होतात, ते स्टोन्स देखील तयार होतात. ही समस्या 90% लोकांमध्ये पूर्णपणे नष्ट झाली आहे.
या लिंबू पाण्यामुळे अशा लोकांना जेवणाच्या आधी लिंबू पाणी दिल्यामुळे या लोकांना परत त्या शरीरामध्ये किडनी स्टोन किंवा मूतखडे पुन्हा तयार झालेले नाहीत, इतकं हे फायदेशीर आहे. त्याच्याबरोबर वारंवार सर्दी खोकला होण्याची जी बऱ्याच जणांना समस्या असते, त्या अशा लोकांनासुद्धा जी समस्या आहे ती देखील पूर्णपणे निघून जाते. या लिंबामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे तुमची ॲलर्जी आहे ती प्रतिबंधक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी आणि खोकला ज्या व्यक्तींना वारंवार होतो, हे जेवणाच्या आधी घेतल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदेशीर ठरतं. ॲसिड कमी होतं. त्याचबरोबर ॲलर्जी प्रतिबंधक असल्यामुळे ॲलर्जी निर्माण करणारे जे गुण आहेत किंवा एखाद्या पदार्थाची तुम्हाला ॲलर्जी होत असेल, तो पदार्थ खाल्ला की तुम्हाला सर्दी होते, हे जे गुण आहेत त्या पदार्थ जे नष्ट करण्याचं काम लिंबू पाणी करत असतं. ॲटोमॅटिक अशा लोकांना जी ॲलर्जी असते, खोकला देखील निघून जातो, इतकं हे फायदेशीर आहे. म्हणून जेवणाच्या आधी 10 मिनिटांनी तर तुम्ही 10 मिनटं अगोदर तुम्ही पाणी आणि लिंबू अवश्य घ्या. तुम्हाला जे अन्न आहे ते 100% पचायला मदत करेल. गॅसेस आहेत ते देखील निघून जायला मदत करेल आणि पोट व्यवस्थितरित्या साफ होईल. वजन तुमचं पूर्णपणे नियंत्रणात राहील. इतकं फायदेशीर असल्यामुळे जेवणाच्या वेळी किंवा इतर जेवणानंतर आपण लिंबू पाणी पितोच, परंतु लिंबू पिण्याचा जर तुम्हाला खरा फायदा घ्यायचा असेल तर आयुर्वेदिकाचं महत्त्व तुम्हाला घ्यायचं असेल, चमत्कार जे ॲटोमॅटिक रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला जेवणाच्या अगोदर 10 मिनिटांनी लिंबू पाणी घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला याचे रिझल्ट देखील आहेत ते अत्यंत चमत्कारिकरित्या मिळायला सुरुवात देखील होईल. हा उपाय तर तुम्ही अवश्य करा. अशा नवनवीन उपयुक्त माहिती घेण्यासाठी संभाजी तुरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.